शिक्षण पूर्ण जगाचा आधार. शिक्षणाचं महत्त्व खूप खूप आहे. शिक्षणामुळे सर्व जग सुधारते. शिक्षणामुळे सर्वांची प्रगती होते. शिक्षणामुळे सर्वांचा विकास होतो. शिक्षणामुळे सर्वांना हवे ते पाहिजे ते मिळते. शिक्षणामुळे सर्वांचं जीवन सुंदर, छान, रंगमय, मजेदार होते. शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण शिका आणि आपलं जीवन सुंदर बनवा. कारण या शिक्षणामुळे जगाचा उद्धार होतो. शिक्षणामुळे जगाची प्रगती होते. हे शिक्षणामुळे जगाचा विकास होतो. शिक्षणच हा पूर्ण जगाचा आधार आहे. शिक्षणच हा पूर्ण जगाचा आधारस्तंभ आहे. म्हणून सर्वजण शिकले पाहिजे, साक्षर झाले पाहिजे. तळागाळातील सर्वजण शिकले पाहिजे. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. जगातील सर्वजण शिकले पाहिजे. कारण शिक्षणामुळेच त्यांना आपला विकास करता येतो, आपली प्रगती करता येते. शिक्षणामुळेच त्यांना सुंदर मार्ग सापडतो, चांगला मार्ग सापडतो. आणि शिक्षणामुळेच ते हवे ते पाहिजे ते मिळू शकतात. त्यांना पाहिजे तसं हवे तसं जीवन जगता येतं. म्हणून शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण हा सर्वांचा विकास करतं. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. कारण शिक्षणामुळेच सर्वांगीण विकास होतो, प्रगती होते. म्हणून शिक्षण शिकलं पाहिजे. कारण शिक्षणच सर्वांचा आधार आहे. समान शिक्षण असलं पाहिजे, चांगलं शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे, उत्तम शिक्षण असलं पाहिजे, सुशिक्षण असलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. असं शिक्षण असलं पाहिजे की ज्या शिक्षणामुळे आपलं जीवन सुधारलं पाहिजे, आपलं व्यावसायिक ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, जीवन कसं जगावं हे कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे, वळलं पाहिजे. आपला विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. जगात काय चाललं आहे, कुठं काय चाललं आहे हे सर्व कळालं पाहिजे. शहाणपण आलं पाहिजे, समजदारपण आलं पाहिजे. आपली सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. आपल्या अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे. सर्व आपला विकास झाला पाहिजे. असं शिक्षण पाहिजे. असं दर्जेदार, उत्तम, भव्य, दिव्य, सुंदर शिक्षण असलं पाहिजे. तरच आपला विकास होतो, आपली प्रगती होते, आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगमय होते. म्हणून छान सुंदर शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे, उत्तम शिक्षण असलं पाहिजे. तरच आपला विकास होतो, आपली प्रगती होते. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही, शिक्षणाशिवाय विकास होत नाही. शिक्षणच सर्वांचा विकास करते, परिवर्तन घडून आणते, बदल घडून आणते. म्हणून शिक्षणामुळेच आपल्या जीवनात बदल घडून येतो, परिवर्तन घडून येते, क्रांती होते, उत्क्रांती होते. शिक्षणच सर्व जगाचा आधार आहे. या शिक्षणामुळेच आपल्याजवळ कला, कौशल्य याचा विकास होतो. आपल्याजवळ ज्या कला आहेत, जे कौशल्य आहे यांचा विकास होतो, काव्याचा विकास होतो, क्रांती होते, उत्क्रांती होते, परिवर्तन होते, प्रत्येकाची सुधारणा होते, आपलं जीवन सुधारता येते, आपलं जीवन रंगमय बनवता येते. आपल्याला अनेक गोष्टीची माहिती होते, आपल्याला अनेक बाबीची, गोष्टीची, जगातील सर्व घडामोडीची ओळख होते. म्हणून शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण एकदम जगाचा आधार आहे, जगाचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक व्यक्ती, समाज, देश व जगाचा आधार शिक्षण आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, कोणीही अडाणी राहू नये, कोणी निरक्षर राहू नये. जगातील कोणीही निरक्षर राहू नये, कोणीही अडाणी राहू नये. सर्वजण शिकले पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय कोणाचा विकास होत नाही. शिक्षणाशिवाय कोणी सुधरू शकत नाही. शिक्षणाशिवाय कोणीही आपली प्रगती करू शकत नाही, कोणीही आपला विकास करू शकत नाही. शिक्षणच सर्वांचा विकास करते, प्रगती करते. पण शिक्षण महत्त्वपूर्ण आहे, शिक्षण मूल्यवान आहे. म्हणून सर्वजण शिकले पाहिजे, सर्वजण घडले पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे. जर शिक्षण नसेल तर देशाची प्रगती होत नाही, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, देश बलशाली बलवान होत नाही, देश पॉवरफुल होत नाही, देश स्वावलंबी स्वाभिमानी होत नाही, देश जागरूक राहत नाही. देशाची स्थिती परिस्थिती सुधारत नाही, देश मागेच राहतो आणि देश अविकसितच राहतो. देश विकसित प्रगतशील होत नाही. पण शिक्षण असेल, चांगलं शिक्षण असेल, दर्जेदार शिक्षण असेल, उत्तम शिक्षण असेल तरच देश पुढे जातो, सुधारतो, प्रगती होते, सुधारणा होते, बलवान होतो, देश बलशाली होतो, देश पॉवरफुल होतो. म्हणून शिक्षण गरजेचं आहे. कारण शिक्षणच हा खरा आधारस्तंभ आहे, देशाचा, जगाचा खरा आधारस्तंभ आहे. कारण शिक्षणामुळेच
देशाची प्रगती होते, प्रत्येक व्यक्तीची समाजाची देशाची प्रगती होते. शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. सर्वजण शिकले पाहिजे आणि या शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. कोणत्याही देशाने सर्वापेक्षा या शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे. चांगल्या उत्तम दर्जेदार शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे. इतर गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. जास्तीत जास्त लेकरं शिकले पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थी घडले पाहिजे. तळागाळातील सर्व विद्यार्थी सुधारले पाहिजे, शिकले पाहिजे. यासाठी सरकारने, या देशाने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. आणि असे नकलबाजीचं, ढोंगसोंगाचं शिक्षण असू नये. शिक्षण म्हणजे काळा बाजार नव्हे. शिक्षण म्हणजे एखादा व्यवसाय नव्हे. ते शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांची, प्रत्येक व्यक्तीची सर्वांगीण प्रगती करणारं मंत्र आहे. म्हणून त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. अंतर्मनाचा विकास झाला पाहिजे. त्याला सर्व कळालं पाहिजे, सर्व समजलं पाहिजे, सर्व अंतर्गत त्याला झालं पाहिजे. म्हणून शिक्षण हे माणसाला सुधारते, प्रत्येक व्यक्तीचा विकास करते. म्हणून शिक्षण चांगलं असलं पाहिजे, सुशिक्षण असलं पाहिजे. नक्कलबाजीचं, ढोंगसोंगाचं शिक्षण असू नये, पैशाचं शिक्षण असू नये, मतलबाचं शिक्षण असू नये, स्वार्थी शिक्षण असू नये, रिश्वतखोरीचं शिक्षण असू नये, टाईमपास, धिंगामस्तीचं शिक्षण असू नये. दर्जेदार, उत्तम, जबरदस्त, दणदणीत शिक्षण असावं, जेणेकरून विद्यार्थी सुधारला पाहिजे, व्यक्ती सुधारला पाहिजे, प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी सुधारला पाहिजे. पण सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून देशाने, कोणत्याही देशाच्या सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. शिक्षणच महत्त्वाचं आहे. शिक्षणामध्ये जास्तीत जास्त सवलती दिल्या पाहिजे. शिक्षणामध्ये जास्तीत जास्त सवलती दिल्या पाहिजे. गरिबाला शिकता यावं, गरिबाच्या मुलाला शिकता यावं, गरिबी व दारिद्र्यमय जीवन नष्ट व्हावं. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलाला, देशातील तळागाळातील प्रत्येकाला, गरिबातल्या गरिबाला शिकता आलं पाहिजे. आपला विकास करता आला पाहिजे, आपली प्रगती करता आली पाहिजे, आपली सुधारणा करता आली पाहिजे. म्हणून तळागाळातील प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे. असं शिक्षण असलं पाहिजे. शिक्षणामध्ये सवलती असल्या पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जे शिक्षण शिकू शकत नाही, जे आपल्या स्वतःचं पोटच भरू शकत नाही, शिक्षण काय शिकतील, अशा लोकांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. आणि यांना माफक दरात शिक्षण दिलं पाहिजे. यांना शिकवलं पाहिजे, यांना घडवलं पाहिजे, यांची सुधारणा केली पाहिजे. कारण देशातील प्रत्येक जण हा देशाचा नागरिक असतो. आणि देशाचा प्रत्येकजण जर सुधारला, देशातील प्रत्येकजण जर सुधारला तर देश सुधारत असतो, देश विकसित होतो, देश प्रगतशील होत असतो. पण देशातील एखादा जरी शिक्षणापासून वंचित राहिला, या अडाणी निरक्षर राहिला, तर देशाची प्रगती होत नाही. देशातील एखादा जरी दारिद्र्यमय जीवन जगत असला, गरीबमय जीवन जगत असला, या निरक्षर असला, या अडाणी असला, तर देशाची प्रगती होतच नाही. म्हणून देशातील प्रत्येकजण, तळागाळातील सर्वजण शिकले पाहिजे, घडले पाहिजे, सर्वांची प्रगती झाली पाहिजे. तरच देश पुढे जाईल, देशाची प्रगती होईल. म्हणून शिक्षणच हा जगाचा आधार आहे. शिक्षणच हा देशाचा आधार आहे. शिक्षणच हा प्रत्येक व्यक्ती, समाज, देशाचा आधार आहे. शिक्षणच आधारस्तंभ आहे. शिक्षणावरच जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. शिक्षणावरच जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. तसेच चांगलं शिक्षण असलं पाहिजे, उत्तम शिक्षण असलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे. ज्या शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्तीचा, मुलाचा, विद्यार्थ्यांचा, सर्वांचा विकास झाला पाहिजे. असं शिक्षण, दर्जेदार उत्तम शिक्षण असलं पाहिजे. ढोंगबाजीचं, सोंगबाजीचं, नक्कलबाजीचं, पैशाचं, रिश्वतखोरीचं, स्वार्थाचं शिक्षण असू नये. लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे बाजार नव्हे, धंदा नव्हे. शिक्षण म्हणजे एक विशाल, महाविशाल वाहती धारा आहे. शिक्षण हे कधी संपत नाही. माणूस संपेल, युग बदलेल, काळ बदलेल, कोणती उलथापालथ होईल, पण शिक्षण हे कधी संपत नाही. म्हणून शिक्षण हे सुंदर असलं पाहिजे. शिक्षण निर्मळ असलं पाहिजे. शिक्षण हे झकास असलं पाहिजे. प्रत्येकाची प्रगती करणारं शिक्षण पाहिजे. प्रत्येकाला सुधारणारं शिक्षण पाहिजे. प्रत्येकाचं जीवन सुधारणारं शिक्षण पाहिजे. असं शिक्षण असलं पाहिजे. कारण शिक्षणच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि जगाचा आधारस्तंभ आहे. कोणत्याही देशाने, जगातील कोणत्याही देशाने शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. आणि कोणत्याही देशाने, जगातील कोणत्याही देशाने आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थी, लेकरू, मुलगा शिकलं पाहिजे, यावर लक्ष दिलं पाहिजे. म्हणून
कारण देशातील प्रत्येकजण जर विकसित झाला, प्रत्येकाची जर प्रगती झाली, प्रत्येकाचा जर विकास झाला तरच देश प्रगत होतो, पुढे जातो, त्याच्या देशाची प्रगती होते, विकास होतो, देश प्रगतशील होतो, विकसित होतो. म्हणून देशातील प्रत्येकजण शिकला पाहिजे, घडला पाहिजे, त्याची सुधारणा झाली पाहिजे, गरिबी आणि दारिद्र्य नष्ट झालं पाहिजे. तरच देश पुढे जातो, देश बलवान बनतो, बलशाली बनतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.